हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण देवकी. पहिल्या स्त्रीयोगाचा सन्मान. श्रीकृष्णाच्या जीवनात जन्मताच पहिल्या स्त्रीयोगाचा सन्मान देवकी मातेला आहे. श्रीकृष्णाला येथे या भूतलावर अवतार कार्य करण्यासाठी आपल्या शरीराचा सदुपयोग करून जन्मदाती म्हणून जगाला ओळख करून देणारी देवकी आहे. देवकीची ही श्रीकृष्णाची प्रथम ओळख नाही. याआधीही त्यांची गतजन्मांची ओळख आहे. देवकीच्या पूर्वजन्मांची कथा. कथा सांगते, स्वयंभू मन्वंतरामध्ये प्रथम जन्मी देवकी पुष्णी होती आणि वसुदेव सूतपा होता. पुष्णी याचा अर्थ कृश आणि सूतपा म्हणजे आजीवन महाघोर तपश्चर्या करणारा असा आहे. या दोहोचा मेळ होऊन संतती कशी होणार? यास्तव त्या दोघांनीही संतती प्राप्त व्हावी म्हणून इंद्रिय निग्रह करून अति तीव्र घोर तपश्चर्या केली. त्यावेळी भगवंत श्री त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागण्याची अनुमती दिली. त्यावेळी त्या दोघांनी भगवंत श्रींसारखा पुत्र व्हावा असा वर मागितला. भगवंत श्रींनी त्यांना तथास्तु असा आशीर्वाद वर दिला आणि ते अंतर्धान झाले. पुष्णी आणि सूतपा यांच्या तपश्चर्येने सुप्रसन्न झालेल्या भगवंत श्रींनी त्यांना वर दिला हे सत्य असले तरी हा वर पूर्ण करणे भगवंत श्रींना शक्य नव्हते. कारण या ब्रह्मांडात भगवंत श्रींसारखे अन्य काहीही नाही. व्यावहारिक प्रथा असे सांगते की प्रत्यक्ष दिलेले वचन पूर्ती शक्य नसेल तर काही अन्य मार्गाने मागणीच्या 3 पट जास्त दिल्याने वचन पूर्तता होते. या प्रथेच्या आधाराने भगवंत श्रींनी त्यांची वचन पूर्तता करण्याचे योजिले. भगवंत श्री पुष्णी आणि सूतपा यांचे पुत्र म्हणून प्रगट झाले. या पुत्राचे नाव पुष्णीगर्भ असे होते. त्यांच्या द्वितीय जन्मी देवकी आदिती होती आणि वसुदेव कश्यप होता. यावेळी भगवंत श्री त्यांचे पुत्र म्हणून प्रगट झाले. त्यांचे नाव उपेंद्र असे होते. त्यांचा देह ठेंगू असल्यामुळे त्यांना वामन असेही म्हटले जात होते. त्यांच्या या तृतीय जन्मी भगवंत श्री श्रीकृष्ण म्हणून प्रगट झाले. अशा प्रकारे भगवंत श्रींनी त्यांचे वचन पूर्ण केले. ही देवकी आणि वसुदेव यांची पूर्व पुण्याई, पूर्व तपश्चर्या, पूर्व सुकृत होते. मागील जन्म कहाणीवरून हेही स्पष्ट झाले की ते दोघेही मागील दोन्हीही जन्मांमध्ये संततीला प्रत्यक्ष जन्म देऊ शकलेले नाहीत. प्रत्येक वेळी त्यांचे पुत्र म्हणून भगवंत श्री प्रगट झाले आहेत. यास्तव या तिसऱ्या जन्मीही देवकी आणि वसुदेव कंसाच्या तुरुंगात बेड्या घातलेल्या अवस्थेत बंदिवान असले तरीही प्रगट होऊन भगवंत श्री त्यांचे पुत्र म्हणून प्रगट झाले. भगवंत श्रींच्या आधीचीही देवकीची सर्व संतानं प्रगटच झालेली आहेत. अशा प्रकारे इच्छापूर्ती झाल्यामुळे आता या दोघांना यमधर्माप्रमाणे पुनर्जन्म नाही. संचिताचा नियम. आता स्वाभाविक प्रश्न असा उपस्थित होतो की पूर्ण अवतारी भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्णांचे माता पिता असे बेड्या घातलेले बंदिवान कसे झाले? याचे कारण त्यांचे गतसंचित हे आहे. प्रथम जन्मी जेव्हा पुष्णी आणि सूतपा यांनी तपश्चर्या केली तेव्हा भगवंत श्री प्रगट झाल्यावर
तपपूर्तीमुळे त्यांनी सांसारिक कारणाने मोहवश न होता भगवंत श्रींकडे मुक्ती मागायला हवी होती. भगवंत श्रींचे दर्शनामुळे त्यांना त्यांच्या सांसारिक मोहाचा विसर व्हायला हवा होता, परंतु असे झाले नाही. ही आत्मवंचना होती. यामुळे भगवंत श्रींनी त्यांचे वचन 3 वेळा त्यांचा पुत्र म्हणून प्रगट होऊन पूर्ण केले. तरीही त्यांच्या प्रमादाचे बरे वाईट फळ त्यांना भोगायला मिळणे संचिताच्या वैश्विक नियमाप्रमाणे आवश्यक होते. यामुळे त्यांना त्या प्रमादाची शिक्षा म्हणून या शेवटच्या जन्मी बंदिवास भोगावा लागला. तसेच याचाच भाग म्हणून संतती असूनही त्यांचा सहवास त्यांना मिळाला नाही. इतकेच नव्हे तर 6 पुत्रांची हत्या डोळ्यासमोर पाहावी लागली, सहन करावी लागली. 2 पुत्रांचा वियोग सतत 10 वर्ष सोसावा लागला. बंदिवासामधून सुटका. कंसवध झाल्यावर श्रीकृष्णाने कंस आणि त्याच्या भावांच्या पत्नींना समुपदेश करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर श्रीकृष्ण आणि बलराम बंदीशाळेत गेले आणि त्यांनी आपल्या मातापित्यांना बंदिवासामधून सोडविले. त्यांनी आपल्या मातापित्याच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. श्रीकृष्णाने सांगितले की आम्ही आपले पुत्र असूनही आम्ही आपली बंदीशाळेमधून सुटका करू शकलो नाही. आम्ही आपल्याला आमच्या बालपणाचे सौख्य देऊ शकलो नाही. आम्हाला आपल्यापासून दूर राहावे लागले. आम्हालाही आपले छत्रसौख्य मिळाले नाही, आपणाकडून लाड करवून घेता आले नाहीत. वसुदेव आणि देवकीने आपल्या पुत्रांना प्रेमाने उचलून मांडीवर घेतले, आनंदाने आणि वात्सल्याने आपल्या छातीशी कवटाळले. हरिओम.